Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 8.2 of chapter number 8 quadrilateral constructions and types from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 46 आणि 47 वर प्रॅक्टिस सेट 8.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. चला तर मग लगेचच रीड करूयात की आपल्याला काय करायला सांगितलेले आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये ड्रॉ अ rhombus KLMN such that its side is 4 centimeters and measure of angle K 75 degree. आता इथे आपल्याला एक रॉम्बस कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेला आहे. या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये आपण रेक्टँगल आणि स्क्वेअर कन्स्ट्रक्ट केले होते आणि अभ्यासलं होतं की रेक्टँगल म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे काय, त्यांच्या काय प्रॉपर्टीज आहेत. बरोबर. मग आता या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला रॉम्बस ड्रॉ करायला सांगितलेला आहे. मग आधी आपण काय करूयात, रॉम्बस म्हणजे काय ते समजून घेऊयात आणि त्याच्या प्रॉपर्टीज समजून घेऊयात. कारण त्या जर आपण समजून घेतल्या नाहीत तर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्हच करता येणार नाहीये. चला तर मग समजून घेऊयात की रॉम्बस म्हणजे काय. आता हे पहा, या फिगर मध्ये किती साइड्स आहेत और या शेप मध्ये किती साइड्स आहेत तर 4 साइड्स आहेत. म्हणजेच याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणू शकतो. मग कोणत्या प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला रॉम्बस म्हणतात बरं? चला पाहूयात. इफ ऑल साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, समजून घ्या, जर क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ और कॉन्ग्रुएंट, जर सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या और कॉन्ग्रुएंट असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला रॉम्बस म्हणायचं. हे पहा, या शेप मध्ये ज्या सगळ्या साइड्स आहेत त्या सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत म्हणून या शेपला आपण रॉम्बस म्हणणार. मग आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की स्क्वेअर आपण अभ्यासलं तेव्हा पाहिलं की स्क्वेअरच्या सुद्धा सगळ्या साइड्स या इक्वल लेंथच्या असतात. मग हा स्क्वेअर सुद्धा रॉम्बस आहे का? तर हो, या स्क्वेअरला आपण रॉम्बस म्हणू शकतो. पण या रॉम्बसला स्क्वेअर म्हणू शकतो का? सांगा बरं मला. नाही म्हणू शकणार. कारण स्क्वेअरची काय डेफिनेशन आहे? सगळ्या साइड्स तर कॉन्ग्रुएंट हव्या आहेत, त्याचबरोबर जे सगळे अँगल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट हवे असतात, तेव्हाच त्या क्वाड्रिलॅटरलला आपण स्क्वेअर म्हणू शकतो. बरोबर. मग आता इथे हा जो शेप आहे या शेप मध्ये सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत, पण जे अँगल्स आहेत ते डिफरंट मेजरचे आहेत. म्हणून अशा प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला आपण रॉम्बस म्हणणार. आलं लक्षात? त्याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणखी सुद्धा एक शेप अभ्यासला होता. कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आपण अभ्यासला होता? तर रेक्टँगल, हो की नाही? आता हा जो रेक्टँगल आहे या रेक्टँगल मध्ये जे सगळे अँगल्स आहेत ते स्क्वेअर प्रमाणेच 90 डिग्रीचे आहेत. बरोबर. रेक्टँगलची डेफिनेशनच ती आहे की कोणत्याही क्वाड्रिलॅटरल मध्ये जर त्याचे सगळे अँगल्स हे 90 डिग्रीचे असतील और राईट अँगल असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण रेक्टँगल म्हणतो. पण मग प्रत्येक रेक्टँगल, हे पहा, स्क्वेअर मध्ये सुद्धा सगळे अँगल्स 90 डिग्रीचे आहेत. मग स्क्वेअर हा रेक्टँगल आहे का? तर हो, या स्क्वेअरला आपण रेक्टँगल म्हणू शकतो. पण या रेक्टँगलला स्क्वेअर म्हणू शकतो का? नाही. या रेक्टँगलला स्क्वेअर बनण्यासाठी आणखी एक कंडिशन कंप्लीट करावी लागते. कोणती? तर सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या हव्या असतात. पण रेक्टँगल मध्ये तसे असते का? नाही. रेक्टँगलच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण अभ्यासलेले आहे, हो ना? या रेक्टँगल मध्ये ज्या अपोजिट साइड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात, तर स्क्वेअर मध्ये सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात आलं तुम्हाला? स्क्वेअर म्हणजे काय, रेक्टँगल म्हणजे काय आणि रॉम्बस म्हणजे काय, तिन्ही शेप्स मध्ये काय डिफरन्स आहे, कळालं तुम्हाला? चला आता आपण रॉम्बस म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. आता रॉम्बसच्या प्रॉपर्टीज सुद्धा समजून घेऊयात. हे पहा, आता तुम्हाला माहित आहे की रॉम्बस म्हणजे काय. रॉम्बसच्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल लेंथच्या असतात. बरोबर. मग आता हे जे रॉम्बसचे डायगोनल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात का? ज्या प्रकारे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की स्क्वेअर आणि रेक्टँगल या दोघांचेही डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. आता डायगोनल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की नाही? अपोजिट व्हर्टायसेसला जॉईन करणाऱ्या लाईनला आपण डायगोनल असं म्हणतो. आता इथे या स्क्वेअर मध्ये आर
हा एक वर्टेक्स आहे आणि क्यू हा एक वर्टेक्स आहे. या दोघांनाही जॉईन करणारी जी लाईन आहे त्याला आपण डायगोनल म्हणतो. मग हा जो डायगोनल आहे तो आणि हे पहा हा एक डायगोनल, हे दोन्ही डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल लेंथचे असतात स्क्वेअर मध्ये. आणि रेक्टँगल मध्ये सुद्धा जे डायगोनल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. मग रॉम्बसचे जे डायगोनल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात का? तर नाही. रॉम्बसचे डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट नसतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर रॉम्बसचे जे अँगल्स असतात ना, अपोजिट अँगल्स, ते कॉन्ग्रुएंट असतात. डायगोनल्स कॉन्ग्रुएंट नसतात, इक्वल लेंथचे नसतात. रॉम्बस मध्ये जे अपोजिट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. हे पहा आता इथे अपोजिट अँगल्स कोणते आहेत? तर हा अँगल एफ आणि अँगल एच, हे दोन्ही अपोजिट अँगल्स आहेत. मग हे जे अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल लेंथचे आहेत. सो इथे आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो, अँगल एफ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एच. त्याचबरोबर इथे हा जो आहे अँगल ई तो कॉन्ग्रुएंट आहे अँगल जी बरोबर. म्हणजे अँगल ई आणि अँगल जी हे इक्वल लेंथचे आहेत. ही गोष्ट कळाली, ही प्रॉपर्टी क्लिअर झाली. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट प्रॉपर्टी, डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स ऑफ अ रॉम्बस. आता मला सांगा या रॉम्बस मध्ये डायगोनल्स कोणते आहेत? तर फर्स्ट डायगोनल आहे एफ एच आणि सेकंड डायगोनल आहे जीई. आता हे जे डायगोनल आहेत ते काय करतात माहितीये का? प्रत्येक अँगलचे इक्वल दोन तुकडे करतात. बायसेक्ट म्हणजे काय? बाय म्हणजे दोन आणि सेक्ट म्हणजे तुकडे, दोन तुकडे करतात. आता इथे हा जो डायगोनल आहे एफ एच, या डायगोनलने काय केलेला आहे? हा जो अँगल एफ आहे की नाही, या अँगल एफ चे दोन इक्वल तुकडे केलेले आहेत. हे पहा, हा एक अँगल फॉर्म झालेला आहे आणि हा एक अँगल फॉर्म झालेला आहे आणि हे दोन्ही अँगल्स हे इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. कसा अँगल आहे पहा, ई एफ एच, त्याचबरोबर एच एफ जी, हे दोन अँगल्स इक्वल फॉर्म झालेले आहेत. कशामुळे? तर या डायगोनलमुळे. त्याचबरोबर हा जो अँगल आहे ना, अँगल एच, याला सुद्धा या डायगोनलने बायसेक्ट केलेला आहे, त्यामुळे हे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. आता हा जो डायगोनल आहे ई जी, या डायगोनलने सुद्धा अँगल ई ला इक्वल दोन तुकड्यांमध्ये डिवाइड केलेला आहे. दोन इक्वल अँगल्स फॉर्म झालेले आहेत. त्याच प्रकारे इथे अँगल जी चे सुद्धा दोन इक्वल अँगल्स फॉर्म झालेले आहेत. आलं लक्षात? आता नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे? डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. हे पहा, दोन्ही डायगोनल्स इथे या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत, हो ना, आणि ते काय करतायत? बायसेक्ट करतायत एकमेकांना. बायसेक्ट करतायत म्हणजे आता हे पहा, हा जो डायगोनल आहे डायगोनल एफ एच इथे बायसेक्ट झालेला आहे. बायसेक्ट म्हणजे इक्वल दोन तुकडे झालेले आहेत. मग इथे एफ एम इज कॉन्ग्रुएंट टू एम एच और एच एम असं आपण म्हणू शकतो. जेवढी लेंथ एफ एम ची आहे तेवढीच लेंथ एच एम ची आहे. सो हे पहा, राईट करते वेळी आपण अशा प्रकारे राईट करू शकतो, लेंथ ऑफ एफ एम इज कॉन्ग्रुएंट टू लेंथ ऑफ एच एम. आता इथे हा डायगोनल ऑब्झर्व करा, ई जी इथे बायसेक्ट झालेला आहे. मग इथे आपण म्हणू शकतो ई एम इज कॉन्ग्रुएंट और इज इक्वल टू जी एम. कशा प्रकारे राईट करणार आपण? लेंथ ऑफ ई एम इज कॉन्ग्रुएंट टू लेंथ ऑफ जी एम. लक्षात आलं तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीज रॉम्बसच्या? आणखी एक प्रॉपर्टी आहे, दे आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. आता हे जे डायगोनल्स आहेत ते बायसेक्ट तर करतात एकमेकांना, त्याचबरोबर परपेंडिक्युलर आहेत. हे पहा, इथे हा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. हे पहा इथे, म्हणजेच इथे परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलरचा अर्थच तो होतो की 90 डिग्रीचा अँगल तिथे फॉर्म होत असतो. आता इथे हा सुद्धा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. मग रॉम्बसचे जे डायगोनल्स आहेत ते काय असतात? एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्याचबरोबर डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. या सगळ्या प्रॉपर्टीज आय होप तुम्हाला सगळ्या व्यवस्थित इन डिटेल कळलेल्या असतील. स्क्वेअर, रेक्टँगल, रॉम्बस यामध्ये काय फरक आहे, सगळ्यांच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत ते व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. चला आता आपण आपला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायला घेऊया. Draw a rhombus KLMN such that
its side is 4 centimeters and measure of angle K is 75 degree. आता इथे आपल्याला रॉम्बस ड्रॉ करायला सांगितलेला आहे KLMN नावाचा आणि त्याची एक साइड दिलेली आहे 4 सेंटीमीटर्स आणि एक अँगल दिलेला आहे 75 डिग्रीचा. आता रॉम्बस म्हणजे काय, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत हे आपण सगळं अभ्यासलेलं आहे इन डिटेल. मग आता इथे काय दिलेलं आहे, रोम्बसची जी एक साइड आहे ती 4 सेंटीमीटर्सची आहे. रोम्बसची प्रॉपर्टी काय आहे, रोम्बसच्या सगळ्या साइड्स या कॉन्ग्रुएंट असतात म्हणजेच इक्वल असतात. मग जर एक साइड 4 सेंटीमीटर्स दिलेली आहे तर सगळ्या साइड्स 4 सेंटीमीटर्सच्या असणार आहेत रोम्बसच्या. चला तर मग आधी आपण काय करूयात, रफ फिगर ड्रॉ करूयात. सो रफ फिगर कशा प्रकारे येणार आहे, रफ फिगर ड्रॉ करते वेळी आता इथे मी स्केच पेन यूज करतेय कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये विजिबल व्हावं यासाठी तुम्ही पेन्सिलचाच यूज करायचा आहे. रफ फिगर मध्ये हे पहा, रोम्बस 4 सेंटीमीटर वन साइड दिलेली आहे, आपण अंदाजे ही घेतलेली आहे 4 सेंटीमीटर. इथे राईट करूयात 4 सेंटीमीटर्स. आता नाव काय देणार या साइडला, तर KL नाव देऊयात, KL. पुढे काय दिलेलं आहे, एक अँगल दिलेला आहे, त्याचं काय मेजर आहे 75 डिग्री. सो चला प्रोट्रॅक्टरचं यूज करणार इथे आपण आणि 75 डिग्री ड्रॉ करणार अँगल. आता इथे आपण अंदाजे घेत आहोत, मग 90 डिग्री म्हणजे एक स्ट्रेट लाईन, बरोबर. के पासून जर आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर 90 डिग्री येणार आहे. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, के 75 डिग्री म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी. मग आतल्या साईडला येणार, हे पहा आपण इथे अशा प्रकारे घेऊयात. फॉर एक्झाम्पल हा 75 डिग्रीचा अँगल, इथे राईट करूयात 75 डिग्रीचा हा अँगल आपण के ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला माहित आहे की रॉम्बसच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात, बरोबर. म्हटल्यावर जर KL 4 सेंटीमीटर आहे तर इथली ही साइड सुद्धा 4 सेंटीमीटर्स असणार आहे. मग कंपासच्या मदतीने आपण काय करणार, 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स कंपासमध्ये घेणार आणि इकडे एक आर्क ड्रॉ करणार. मग इथे या पॉइंटला नाव काय देणार, आता इथे KL इकडची साइड असणार आहे M, मग ही साइड कोणती झाली N. ही साइड म्हणजे इथला हा वर्टेक्स काय झाला N. सो KN किती झालेला आहे इथे 4 सेंटीमीटर्स. आता पुढे आपल्याला या दोन लाइन्स ड्रॉ करायच्या आहेत, या दोन साइड्स रोम्बसच्या ड्रॉ करायच्या आहेत. कशा प्रकारे करणार, दोन साइड्स ऑलरेडी आपल्या ड्रॉ करून झालेल्या आहेत. मग आपल्याला माहित आहे की प्रत्येक साइड 4 सेंटीमीटर्स आहे. मग कंपासमध्ये पुन्हा एकदा 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स घेणार, कंपासचे टोक इथे ठेवणार आणि या साइडला 4 सेंटीमीटरचा एक आर्क आपण असा ड्रॉ करणार. त्यानंतर पुन्हा इकडची आपल्याला पाहिजे ना साइड, मग काय करणार, इथे कंपासचे टोक ठेवणार, 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स कंपासमध्ये घेणार आणि इकडे एक आर्क ड्रॉ करणार. ओके. आणि आता इथे हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे त्याला नाव देणार आपण, काय नाव देणार सांगा बरं मला. हा आहे K, हा आहे L, मग हा कोणता येणार M. आणि हे जे पॉइंट्स आहेत ते आपण जॉईंट करणार. हे पहा अशा प्रकारे झाला आपला हा रोम्बस तयार. चला आता ही कशी आहे, रफ फिगर आहे की नाही. सो इथे आपण राईट करूयात की ही एक रफ फिगर आहे आणि इकडे ओरिजिनल फिगर ड्रॉ करूयात. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी रुलरच्या मदतीने 4 सेंटीमीटर, आधी आपण काय केलं होतं 4 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेतले होते की नाही. चला तर मग 4 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आपण घेऊयात. इथे ओरिजिनल फिगर आपण ड्रॉ करत आहोत. हे पहा इथे 4 सेंटीमीटर्स, 4 आणि हा 0, हो ना. चला लाईन ड्रॉ करूयात. ही लाईन ड्रॉ केलेली आहे. हे जे पॉइंट्स आहेत त्याला आपण नाव देऊन घेऊयात KL. किती आहे 4 सेंटीमीटर्स. नेक्स्ट आपण काय केलं होतं, 75 डिग्रीचा एक अँगल इथे K वर ड्रॉ केला होता. मग त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि हे पहा प्रोट्रॅक्टरचा सेंटर आपल्याला कुठे ठेवायचा आहे,
वर्टेक्स के वर, इथे पॉइंट के वर आपण प्रोट्रॅक्टरचा सेंटर ठेवला. आता मला सांगा 0 कुठे आहे बरं? या लाईनवर 0 आहे ना, इकडे लाईनवर 0 आहे हा. सो हा जो 0 आहे तिथून आपल्याला स्टार्ट करायचा आहे. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. आपल्याला कितीचा पाहिजे? अँगल 75 डिग्रीचा हवा आहे, अँगल के, हो ना. मग इथे आहे 70 आणि इकडे हे पहा, इथे आहे 75. सो हा आपण पॉइंट इथे घेतलेला आहे 75 डिग्रीचा. या पॉइंटला आपण नाव देऊयात एक्स, ओके, आणि जॉईन करूयात. हे पहा, इथे आपण 75 डिग्रीचा अँगल इथे ड्रॉ केलेला आहे. इथे राईट करून घेऊयात 75 डिग्री. आता नेक्स्ट काय करायचे आपल्याला? आपल्याला माहित आहे की रोम्बसच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात आणि क्वेश्चनमध्ये रोम्बसची वन साइड 4 सेंटीमीटर्स दिलेली आहे. याचाच अर्थ सगळ्या साइड्स किती सेंटीमीटर्सच्या असणार आहेत? तर 4 सेंटीमीटर्सच्या. बरोबर. चला मग रुलरमध्ये अशा प्रकारे 4 सेंटीमीटर्स इथे आहे की नाही. मग कंपासमध्ये 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स आपण घेऊयात. हे पहा, 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स घेतले. आता कंपासचे टोक ठेवणार पॉइंट के वर आणि ही जी लाईन और रे आपण इथे ड्रॉ केलेला आहे एक्स के, त्यावर एक इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ करणार. हे पहा, इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ केला. इथे हा जो पॉइंट मिळालेला आहे त्या पॉइंटला काय नाव देणार आपण? एन. सो नाव देऊन घेऊयात एन. आणि किती सेंटीमीटर्सचा आपण घेतलेला आहे डिस्टन्स? 4 सेंटीमीटर्स. इथे राईट करूयात 4 सेंटीमीटर्स. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे? इकडे आणि इकडे 2 साइड्स राहिलेल्या आहेत रिमेनिंग आपल्या आणि आपल्याला माहित आहे की सगळ्या 4 सेंटीमीटर्सच्या आहेत. मग काय करणार आपण? रुलरमध्ये पुन्हा एकदा 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स घेणार. आता ऑलरेडी 4 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आहेच घेतलेले, मग ते अजिबात डिस्टर्ब करायचं नाहीये आणि पॉइंट एन वर कंपासचे टोक ठेवायचे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. हे पहा, अशा प्रकारे इकडे एक आर्क ड्रॉ केला. आता पुन्हा कंपासचे टोक इथे पॉइंट एल वर ठेवायचं आहे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. सेम डिस्टन्स ठेवायचे कारण आपल्या सगळ्या साइड्स 4 सेंटीमीटर्सच्या आहेत, हो ना. हे पहा, दोन्ही आर्क्स इथे इंटरसेक्ट झालेले आहेत. या इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देऊयात आपण एम आणि आता सगळे पॉइंट्स जॉईन करून घेऊयात. पॉइंट एम, पॉइंट एल जॉईन केला. आता पॉइंट एन आणि पॉइंट एम जॉईन करूयात. हे पहा, इथे राईट करूयात. आता 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स घेतले की नाही. सो 4 सेंटीमीटर्स. एन एम किती आहे? 4 सेंटीमीटर्स. हे पहा, अशा प्रकारे आपला हा रोम्बस के एल एम एन ड्रॉ करून झालेला आहे. पाहिलात किती इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. आता स्टेप्स कशा प्रकारे राईट करणार की आपण हा रोम्बस कसा ड्रॉ केलेला आहे. स्टेप नंबर 1 मध्ये आपण कशा प्रकारे राईट करणार? सगळ्यात आधी आपण काय केलं होतं? आपण लाईन के एल ड्रॉ केली, ओके नाही, 4 सेंटीमीटर्स. सो स्टेप नंबर 1 मध्ये राईट करणार ड्रॉ अ लाईन के एल 4 सेंटीमीटर्स. स्टेप नंबर 2 मध्ये राईट करणार कन्स्ट्रक्ट अन अँगल ऑफ 75 डिग्री ऍट पॉइंट के. पॉइंट के वर आपण 75 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट केला प्रोट्रॅक्टरच्या मदतीने. त्यानंतर आपण काय केलं? पॉइंट के वर कंपासचे टोक ठेवले. कंपासमध्ये किती डिस्टन्स घेतले? कंपासमध्ये आपण डिस्टन्स घेतले 4 सेंटीमीटर्स आणि इथे ही जी लाईन आहे एक्स के, त्यावर 4 सेंटीमीटरचा एक आर्क ड्रॉ केला. बरोबर. सो स्टेप नंबर 3 मध्ये आपण राईट करणार विथ के ॲज अ सेंटर अँड रेडियस 4 सेंटीमीटर्स ड्रॉ अन आर्क कटिंग द लाईन के एक्स ॲट पॉइंट एन. स्टेप नंबर 4 मध्ये आपण राईट करणार विथ एन ॲज अ सेंटर अँड रेडियस 4 सेंटीमीटर्स ड्रॉ अन आर्क. मग नंतर आपण काय केलं? एन वरून इकडे एक आर्क ड्रॉ केला. त्यानंतर एल, पॉइंट एल वरून इकडे त्याला फर्स्ट प्रिव्हियस आर्कला इंटरसेक्ट करणारा एक अजून आर्क ड्रॉ केला, हो ना. सो स्टेप नंबर 5 मध्ये आपण राईट करणार विथ एल ॲज द सेंटर अँड रेडियस 4 सेंटीमीटर्स ड्रॉ अन आर्क कटिंग द प्रिव्हियस आर्क ॲट पॉइंट एम. इथे जिथे इंटरसेक्ट झालेले आहेत दोन्ही आर्क्स तिथे आपण नाव दिलं पॉइंट एम. स्टेप नंबर 6 मध्ये आपण काय केलं? सगळे पॉइंट्स जॉईन केले. सो जॉईन एल एम अँड एन एम. हिअर इज द रिक्वायर्ड के एल एम एन रोम्बस. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4.
If diagonal of a rectangle is 26 centimeters and one side is 24 centimeters, find the other side. या क्वेश्चनला आपण जरा नेक्स्ट स्लाइड वर घेऊयात आणि इन डिटेल समजून घेऊयात. काय दिलेलं आहे की एक रेक्टँगल दिलेला आहे आणि त्या रेक्टँगलचा जो डायगोनल आहे ना त्याची लेंथ दिलेली आहे 26 सेंटीमीटर्स. आता डायगोनल म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. अपोजिट व्हर्टायसेसला जॉईन करणारी लाईन म्हणजेच डायगोनल. आता इथे हे पहा डी आणि बी हे अपोजिट व्हर्टायसेस आहेत बरोबर. म्हणजे या दोन्ही व्हर्टायसेसला जॉईन करणारी ही जी लाईन आहे त्याला आपण डायगोनल असं म्हणतो. याची लेंथ क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 26 सेंटीमीटर्स. and one side is 24 centimeters. या रेक्टँगलची जी वन साइड आहे ती दिलेली आहे 24 सेंटीमीटर्स. फाइंड द अदर साइड. आणि जी दुसरी साइड आहे त्याची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आता आपल्याला रेक्टँगलच्या सगळ्या प्रॉपर्टीज बाय हार्ट लर्न आहेत हो की नाही. मग तुम्हाला माहित आहे की जर ही साइड ए बी ही साइड जर 24 सेंटीमीटर्स आहे तर याची जी अपोजिट साइड आहे ती सुद्धा 24 सेंटीमीटर्सचीच असणार आहे बरोबर. मग आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे रेक्टँगलची जी दुसरी साइड आहे ती. मग ही साइड जितकी असणार आहे तितकीच लेंथची ही सुद्धा साइड असणार आहे बरोबर. सो इतक्या गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला. चला आता पुढे कशा प्रकारे आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो ते पाहूया. हे पहा आता इथे तुम्हाला माहित आहे की रेक्टँगलचे जे सगळे अँगल्स असतात ते कसे असतात 90 डिग्रीचे असतात ओके नाही. राईट अँगल असतात. सो ए 90 डिग्री, बी 90 डिग्री, सी 90 डिग्री आणि डी 90 डिग्री. आता इथे तुम्ही पहा बरं या डायगोनल मुळे काय फॉर्म झालेला आहे तर इथे एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. हे पहा राईट अँगल ट्रायंगल DAB. आणि जेव्हा कधी राईट अँगल ट्रायंगल येत असतो तेव्हा त्याच्या बरोबर नेहमी पायथागोरस थिअरम हा आपल्याला लगेचच आठवला पाहिजे की राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पायथागोरस थिअरम. आणि पायथागोरस थिअरम काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. चला आता या क्वेश्चनचे आन्सर आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाऊयात. आता पायथागोरस थिअरम मी म्हटल्यावर पुढे तुम्हाला सोल्युशन पाहण्याची गरजच नाही. तुम्ही फार इझिली लगेच सांगू शकता की ही जी नेक्स्ट साइड आहे ती किती सेंटीमीटर्सची असणार आहे ओके नाही. चला तरी पण आपण सोल्युशन पाहूयात की कशा प्रकारे इथे येणार आहे. हा जो रेक्टँगल दिलेला आपण घेतलेला आहे ABCD तो क्वेश्चन मध्ये दिलाय का नाही दिला की नाही. तो आपण अज्युम केलेला आहे की हा जो रेक्टँगल आहे त्याला आपण नाव देऊयात ABCD. म्हणून इथे सोल्युशन मध्ये आपण राईट करणार लेट quadrilateral or rectangle ABCD be the rectangle with one side. काय दिलेली आहे रेक्टँगलच्या एका साइडची लेंथ 24 सेंटीमीटर्स. हे पहा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे ओके नाही. सो AB इज इक्वल टू 24 सेंटीमीटर्स आणि डायगोनल दिलेला आहे BD 26 सेंटीमीटर्स. इथे राईट करूयात आपण AB 24 सेंटीमीटर्स अँड डायगोनल BD 26 सेंटीमीटर्स. आता इथे आपण पाहिलं की कशा प्रकारे DAB हा एक राईट अँगल ट्रायंगल इथे आपल्याला फॉर्म झालेला आहे. सो इथे राईट करूयात इन ट्रायंगल DAB कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे A. इन ट्रायंगल DAB अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणजेच राईट अँगल आहे. म्हणून इथे राईट अँगल ट्रायंगलच्या वेळी पायथागोरस थिअरम आपण यूज करत असतो. काय आहे पायथागोरस थिअरम तर हे पहा याला आपण काय म्हणतो हायपोटेन्युअस म्हणतो. मग हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर और लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेड्थ स्क्वेअर हो ना. सो कशा प्रकारे येणार आहे इथे हायपोटेन्युअस काय आहे BD आहे. सो BD चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे AD स्क्वेअर. ही जी साइड आहे और परपेंडिक्युलर आहे तो AD स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर असं सुद्धा आपण म्हणतो. काय आहे बेस या राईट अँगल ट्रायंगलचा AB. सो AB स्क्वेअर. कळाला का तुम्हाला पायथागोरस थिअरम. BD स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड म्हणजे AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. हा आहे पायथागोरसचा थिअरम. हा थिअरम यूज करून आपण राईट अँगल ट्रायंगल मधील साइड्स
फार इझिली फाइंड आउट करू शकतो. आता इथे आपल्याकडे दोन साइड्स आहेत की नाही दिलेल्या, आपल्याला एका साइडची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो हायपोटेन्युअस काय आहे BD 26 सेंटीमीटर्स. मग इथे राईट करूया 26 सेंटीमीटर्स स्क्वेअर और 26 स्क्वेअर इज इक्वल टू AD फाइंड आउट करायचा आहे. मग AD ऍज इट इज राईट करून घेऊयात AD स्क्वेअर प्लस AB काय आहे, AB आहे 24 सेंटीमीटर. सो AB स्क्वेअर म्हणजेच 24 स्क्वेअर. आता 26 चा स्क्वेअर किती आहे हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 676 बरोबर. सो 26 चा स्क्वेअर आहे 676 इज इक्वल टू AD स्क्वेअर ऍज इट इज प्लस 24 चा काय स्क्वेअर आहे. आता मी तुम्हाला बऱ्याचदा सांगते की स्क्वेअर्स लर्न करून ठेवायचे आहेत ऍट लिस्ट कमीत कमी 30 पर्यंतचे. सो लर्न असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये, पण लर्न नसतील तर तुम्हाला अशा प्रकारे 24 इंटू 24 करावं लागेल. आन्सर काय मिळतं 576 राईट करूया तिथे. आता आपल्याला काय करायचं आहे, AD स्क्वेअरला एकट्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवायचा आहे आणि हा जो नंबर आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवायचा आहे. मग जेव्हा तो इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा इथे प्लस आहे की नाही तो मायनस होणार. सो 676 मायनस 576 इज इक्वल टू AD स्क्वेअर. 676 मधून 576 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात तर 100 हो की नाही. सो 100 इज इक्वल टू AD स्क्वेअर. आता आपल्याला AD स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे बरोबर. AD स्क्वेअर किती आलेला आहे 100. पण आपल्याला AD स्क्वेअर हवा आहे का, नाही. आपल्याला काय हवा आहे AD हवा आहे, म्हणजेच AD चा स्क्वेअर रूट हवा आहे. इथे AD स्क्वेअर आहे 100. मग आता आपण काय करूयात, इक्वल टूच्या दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेऊयात, कारण आपल्याला दोघांचाही स्क्वेअर रूट हवाय ना. AD चा स्क्वेअर रूट आणि 100 चा स्क्वेअर रूट बरोबर. सो चला दोन्ही साइडला आपण स्क्वेअर रूट घेऊयात. आता इथे AD चा स्क्वेअर इथे राईट करूयात तसं की आपण दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेतलेलं आहे. आता 100 चा स्क्वेअर रूट काय आहे, 100 चा स्क्वेअर रूट म्हणजे 100 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे तर 10 चा स्क्वेअर आहे हो ना. सो इथे आपण स्क्वेअर रूट ऑफ 100 च्या ऐवजी 10 राईट करू शकतो इज इक्वल टू. आता इथे पहा, इथे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर, सो स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे कधीही एकत्र येत नाहीत. सो ते इथे कट होऊन जातात. रिमेनिंग काय आहे AD ओनली. सो AD किती आलेला आहे 10. यालाच आपण AD इज इक्वल टू 10 असे सुद्धा राईट करू शकतो. क्वेश्चन मध्ये युनिट कोणतं यूज केलेलं आहे, दोन्हीकडे जी लेंथ दिलेली आहे युनिट सेंटीमीटर्स यूज केलेला आहे म्हटल्यावर इथे सुद्धा आपण युनिट राईट करणार सेंटीमीटर्स. पहा किती इझिली आपण या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केलेले आहे. AD काय आलेला आहे 10 सेंटीमीटर्स. आता AD जर 10 सेंटीमीटर्स आहे तर त्याच्या जी अपोजिट साइड आहे BC ती सुद्धा 10 सेंटीमीटर्सच असणार आहे. आलं लक्षात. चला फायनल आन्सर राईट करूयात. The other side of the rectangle is 10 centimeters.